आता त्याबरोबर इथे जी सेवा जी आहे बघा, इथे जी सेवा आहे यामध्ये जे सांगितलेले पुस्तकमध्ये सांगितलेलं जे कवच आहे, अष्टकम आहे, हे तुम्हाला पठण करायचंय। याचबरोबर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे, श्री सुक्ताचं पठण करायचं आहे आणि महालक्ष्मी कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे आणि गुप्त स्तोत्र मी जे तुम्हाला देते त्या गुप्त स्तोत्राचं पठण करायचं आहे। आणि त्याच नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये अजून 2 गोष्टी दिलेल्या आहेत, त्याचं वाचन करून आरती करून नैवेद्य दाखवून तुम्हाला ही सेवा जी आहे ही संपन्न करायची आहे। अशा पद्धतीने सुंदर ही महालक्ष्मीची सेवा, धनलक्ष्मी कुंचमची सेवा तुम्हाला करायची आहे। यांनी काय होते, घरात भरभराट होते, आर्थिक परिस्थितीमध्ये तुमची जी काही अडचण असतील, जे काही चणचण भासत असेल त्या गोष्टीतून तुम्ही दूर जाता, तुम्हाला मार्ग मिळायला लागतात आणि माता लक्ष्मीचा वरदहस्त हा कायम तुमच्यावर राहतो। त्यामुळे बघा मी अगदी साधी सोपी सुंदर अशी पूजा कमळात केलेली